जी आतापर्यंत 70 वर्षात कधी झाली नाही ती 10 वर्षात झालेली आहे। और 10 साल से केंद्रीय मंत्री कपिल पाटिल कुछ काम ही नहीं की। जर हिंदू मुस्लिमचं असतं तर काँग्रेसने इतके वर्ष का नाही बांधलं ते? कुठं काहीच भावना नाहीत, फक्त भडकवण्याचा प्रयत्न आहे। विकास की स्थिती यहाँ पहले से डाऊन आहे आणि तोडीफोडीचं राजकारण हे शरद पवार साहेबांनीच केलं महाराष्ट्रामध्ये। तो विषय आता संपलेला आहे। जो इससे पहले थे वो नहीं दिखाए। नेता चोर आहे। मग आता बदलाव होणार आहे असं आमची म्हणजे इच्छा आहे। बाल्या मामा आए वो काम करके दिखाए। इथं कपिल पाटील साहेब आहेत, बाकी और कोई दिख तो नहीं रहा है, रोड पे तो वही दिख रहे खाली। कम से कम 20% बीजेपी को जाएगा तो 40% काँग्रेस को फिक्स है। कुठलीही गव्हर्नमेंट का नाही होऊन द्या, शिवसेना असून किंवा बीजेपी असून इथे मुले आम्ही जास्त करून सेनेलाच मानतो म्हणजे असं। 4 वेळा मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार होते। कोण आहेत? मराठा आहेत। मग का नाही आरक्षण दिला त्यांना? त्याला कारण असं की त्यांना हे खेळवत ठेवायचं होतं। सिर्फ अपने पॉकेट भरने का काम किए, बाकी पब्लिक को क्या चाहिए उससे मतलब नहीं था उनको। शरद पवार बॅग फुटला गेल्यामुळं कुठेतरी या जरांगे पाटीलला पुढे केला, ढकलला। पण हे शेतकऱ्यांना कोणीतरी भडकवताना त्यांना सांगतं की काय केलं काय नाही केलं। ओरडून ओरडून शाह आणि मोदी सांगत होते की मुख्यमंत्री बनणार तर फडणवीस बनणार। मग त्यावेळेला तुम्ही सांगायचं होते की मी पण बनणार आहे। 300 पार है कि 30 पार है वो तो रिजल्ट आने के बाद ही कंफर्म होगा ना। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि या दौऱ्यामध्ये आज आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये या आपल्या दौऱ्यामध्ये आपण थेट मतदारांशी संवाद साधतोय। त्यांचे प्रश्न, त्यांची भूमिका, त्यांची मतं जाणून घेण्याचा आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला आहे। दोन्ही बाजूनी, तिन्ही बाजूनी म्हणजे जेवढे उमेदवार उभा आहेत ते अतिशय जोरात प्रचार करतात। आपण इथल्या नागरिकांशी बोलूयात, ते काय म्हणतात ते जाणून घेऊयात। दादा नमस्कार, काय परिस्थिती आहे इथं भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये? काय बेकार बोय काय पण कोणते प्रश्न आहेत? तेच काम धंद्याचे प्रश्न, अजून काय? फक्त काम धंदे ठप झालेले आहेत लोकांचे। धंदा पाणी नाही, धंदा पाणी नाही, नाही बिलकुल नाही। मग विकासाचे काय मुद्दे आहेत इथं? आता काय बोलायचे, सगळे ते आपल्या लागलेले आहेत। माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहेत इथं भिवंडी लोकसभामधले। काय इथं प्रॉब्लेम आहेत लोकांचे? आत्ता लोकसभा निवडणूक आहे। लोकसभा निवडणूक म्हटलं की कोणतीही निवडणूक म्हटलं की मतदार हा राजा असतो, पण या राजाचं नेमकं दुखणं काय, त्याच्या समस्या काय आहेत, काय सांगता येते? भिवंडी में समस्या तो बहुत ज़्यादा है। अभी चलो रोड तो फिलहाल कुछ सही हो गए, कुछ ख़राब है। आगे चल के जो भी अगर सभा में बैठा तो हो सकता है वो रोड बना दे, जो बचा कुचा वो बना दे। लेकिन यहाँ पे हॉस्पिटल अच्छा नहीं है। एक इंदिरा गांधी है तो उसमें सुधार आ रहा नहीं है, थोड़ा आता है फिर वैसी हो जाता है। यहाँ से पेशेंट को भेजते हैं कलवा, सिविल, वो अपने भिवंडी के लोग का है तो भिवंडी में ही होना चाहिए, बाहर नहीं जाना चाहिए। फिर दूसरा है क्या पानी का मसला, खाड़ी पार जैसे वहाँ पे पानी नहीं है, और यहाँ गायत्री नगर वगैरह में भी पानी का बहुत तकलीफ़ है, वो एक मसला है। एक यहाँ मेडिकल कॉलेज नहीं है, यहाँ सरकारी कोई बड़ा कॉलेज नहीं है ताकि बच्चे बिना फीस के पढ़े। आज बच्चे लोग के पास पैसे नहीं है, बच्चे लोग के माँ बाप के पास पैसे नहीं कि ये अच्छे कॉलेज में डाले। डोनेशन कम करो, फीस कम करो ताकि बच्चे लोग पढ़ाई करें। अभी ये अच्छे बच्चे जो सरकारी में पढ़ रहे, सरकारी से निकल के कॉलेज में नहीं जा सकते क्योंकि उनके पास पैसे नहीं होते। कुछ फीस ऐसा रहे कि बाबा थोड़ा इंसान भी गाड़ी लगा मेरी। अभी भिवंडी में रेलवे कनेक्टिविटी का भी प्रॉब्लम है। बहुत लोकल ट्रेन नहीं है यहाँ से वसई विरार के लिए है, लेकिन मुंबई जाने के लिए नहीं है, थाना जाने के लिए नहीं है। ये होना बहुत ज़रूरी है क्योंकि पब्लिक यहाँ से जाती है, पब्लिक यहाँ से बस में जाती है, धक्के खाती है, धक्के खाने के बाद कल्याण पहुँचती है, कल्याण से फिर थाना जाती है। थाना की बस लगती है, कभी लगी कभी नहीं लगी, थाना भी जाती है, लेकिन लोकल ट्रेन में है ही नहीं। यहाँ पे बहुत सारे मतलब सवाल और समस्या खड़ी की है आपने सामने, तो यहाँ अभी हवा किसकी चल रही है? हवा तो देखो ज़्यादा बाल्या मामा की चल रही है, बाकी और कोई दिख तो नहीं रहा है। रोड पे तो वही दिख रहे खाली, बाल्या मामा। हम चाहते बाल्या मामा ही आना चाहिए। अब बाल्या मामा आए, 100% वो काम कर रहे हैं। बाल्या मामा आए वो काम करके दिखाए, जो इससे पहले थे वो नहीं दिखाए, जो आए
जो नवे आए वो कम से कम खुद तो सुधार लाए, इसके लिए हम चाह रहे हैं कि अब दूसरे हटे और नवे आए। नेमकं काय लोकांचं म्हणणं आहे तुम्ही ऐकताय? अजून आपण काही लोकांशी बोलूया. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आणि इथल्या थेट मतदारांशी संवाद साधतोय. आपण काही नागरिक आहेत इथं. दादा मला सांगा, सध्या निवडणुकीचा प्रचार जोरात आहे आणि लोकसभा निवडणूक म्हटलं की देश पातळीवरचं आपलं जे केंद्राचं सरकार आहे हे आपण ठरवत असतो आणि ते सरकार देशाचं धोरण ठरवत असतं. त्यामुळं ही निवडणूक तशी फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या गल्लीबोळातल्या प्रश्नासाठी नाही, परंतु एकूणच देशाच्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत आपल्या देशाचे, आपल्या या लोकसभा मतदारसंघाचे, जेणेकरून त्या प्रश्नांना धरून ही निवडणूक महत्त्वाची तुम्हाला वाटते? प्रश्न दादा इथं विकासाची कामं बोलले खूप झालेली आहेत मोदी सरकारमध्ये 10 वर्षात, जी आतापर्यंत 70 वर्षात कधी झाली नाही ती 10 वर्षात झालेली. अजून 5 वर्ष मिळाली तर मला वाटतं नंदन होऊन जाईल पूर्ण देशाचा, असं मला वाटतंय. कारण मोदी सरकार जे काम करते सध्या ते खूप चांगलं. ज्या 70 वर्षात झाली ते 10 वर्षात केली ना, आता 5 वर्ष अजून आहेत, ही 5 वर्ष मिळाली ना तर पूर्ण देशाचा म्हणजे देशा जो आर्थिक परिस्थिती आहे ना एक नंबरवर येईल. तुमच्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काय प्रश्न? खूप छान परिस्थिती आहे. इथं पण कपिल पाटील साहेब उभे आहेत, बालेमामा उभे आहे, परंतु इथं बोलला तर कपिल पाटील साहेबांना खूप हे आहे की इथं कपिल पाटील साहेबच येतील. कपिल पाटील, तुम्हाला काय वाटतं? कपिल पाटील साहेब. का कारण काय? म्हणजे तुम्हाला कोणत्या अशा गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की ज्यामुळे कपिल पाटील हे निवडून येऊ शकतात? कारण विषय म्हणजे विकास कामांचा जो मुद्दा आहे तो चांगल्या प्रकारे चालला. तर रस्त्याची कामं झाली. मेन प्रश्न म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, चांगल्या प्रकारे आहे. काही भाग दुष्काळ असेल, परंतु आता सरकार ज्यांच्या लोकसभामध्ये जे आहेत ते त्यांनी तिथे कामं करा. आमच्या लोकसभेमध्ये कपिल पाटलांचं चांगलं काम आहे. मला सांगा, आता तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलेलं आहे अगोदरच, म्हणजे पण एक साधारणपणे रोजगारीचा, महागाईचा किंवा मराठा आरक्षणचा जो आंदोलन झालं किंवा महाराष्ट्रात जे तोडफोडीचं राजकारण झालं, या संदर्भात इथल्या मतदारांमध्ये काय भावना आहेत? कुठं काहीच भावना नाहीत, फक्त भडकवण्याचा प्रयत्न आहे. मी सांगतो, आता मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही बोलले. 4 वेळा मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार होते. कोण आहेत? मराठा आहेत. मग का नाही आरक्षण दिला त्यांना? तेव्हा त्यांनी तर सरळ सांगितलेलं का हा कायद्यामध्ये बसत नाही. मग आताच कसा कायद्यामध्ये बसला? कुठंतरी हे 2.5 वर्षामध्ये शरद पवार बॅक फुटला गेल्यामुळं कुठंतरी या जरांगे पाटीलला पुढे केला, ढकलला की आरक्षण मागा. कशासाठी हे केलं? कुठंतरी शरद पवार साहेबांचा मूलव्याध उपडला आणि हा प्रकरण परत यांनी पुढे ढकलला. नाहीतर हा प्रकरण चार वेळा जर तुम्ही मुख्यमंत्री झाले, प्रश्न झाला. अजून शेतकऱ्यांचा प्रश्न झाला. केंद्रामध्ये शरद पवार किती वेळा कृषी मंत्री होते? 2 वेळा होते. मग काय नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले त्यांनी? काय एवढे लांबणीवर अजूनपर्यंत प्रश्न ठेवले? मग आताच काय असं झालं आहे का मोदी सरकार देतोय म्हणून शरद पवार मागे लागलेत त्यांच्या घ्या यांच्याकडून. मग तुम्ही जेवलेलं तर तुम्ही काय केलं तुम्ही? हे लोकांना सांगून द्या ना का आम्ही हे केलं. मग तुम्ही पण मराठाच होता, मग 4 वेळा मुख्यमंत्री होते, मग का ना आरक्षण दिला मराठ्यांना? द्यायला पाहिजे होता ना त्यांनी. तोडफोडीच्या राजकारणावर तुमचं काय? तोडफोडीचं राजकारण असं आहे की ते रामायणमध्ये ते हे होतं ना की रामाला वनवासात पाठवा आणि भरताला गादीवर बसवा, अशी परिस्थिती या लोकांनी करून ठेवली आणि शरद पवारकडे गेले. मग जर तुम्हाला हे पाहिजेच होतं मुख्यमंत्रीपद, मग त्यावेळेला स्टेजवर तर तुम्ही बसलेलेच होते ना शहांच्या जोडीला, मोदी साहेबांच्या जोडीला. मग त्यावेळेला तुम्ही का नाही मुद्दा उपस्थित केला? ज्या वेळेला ओरडून शहा आणि मोदी सांगत होते की मुख्यमंत्री बनणार तर फडणवीस बनणार, मग त्यावेळेला तुम्ही सांगायचं होते की मी पण बनणार आहे, मला पण चान्स आहे. मग का नाही बोलले? मग नंतर हे झाल्यानंतर का तिकडे गेले? म्हणजे रामाला वनवासाला पाठवायचं आणि भरताला गादीवर बसवायचा, अशी परिस्थिती या लोकांनी केली आणि तोडीफोडीचं राजकारण हे शरद पवार साहेबांनीच केलं महाराष्ट्रामध्ये. तुम्ही बघताय इथल्या स्थानिक नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, स्पष्टपणे त्याविषयी ती त्यांची मतं, भूमिका ते व्यक्त करताना आपल्याला दिसतात. आणखी काही नागरिकांशी आपण बोलूयात, त्यांची मतं जाणून घेऊयात.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि काही या ठिकाणी व्यावसायिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय परिस्थिती आहे सध्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात? ही चांगली परिस्थिती आहे भिवंडी लोकसभाची. जनतेचा विश्वास मोदीवर आहे, मोदी साहेबांवर आहे आणि आम्हाला निवडून द्यायचं त्यांना. त्यांचं काम बघून त्या विकासाचं काम आहे पूर्ण देशात झालेलं आहे. आणि आपला सर्वात पहिला जो विषय होता म्हणजे दहशतवादी होते पहिले, तो विषय आता संपलेला आहे. जसं मुंबईमध्ये प्रकरण घडायचे, आतंकवाद, जम्मू काश्मीरचा बॉर्डर क्रॉस करून याचा आतंकवाद, तो आता सध्या बंद आहे. मला असं वाटतो राजकारणाचा जो विषय होता, गुंडगर्दी, परिवारवाद, जातीवाद, तो विषय आता संपलेला आहे. आणि फक्त एकच पक्ष, एकच राजकारणाचा माणूस राज करतोय, तो विषय संपलेला आहे. आता जनतेचा विश्वास फक्त मोदीवर आहे. मोदीजीने एवढा विकास केला, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. असा विकासाचं काम, मेट्रोचा प्रकल्प आहे, मोठे मोठे काम आहे, ब्रिज, ओव्हरब्रिज बनत आहेत आणि ते रस्ते आहेत मोठे मोठे, त्याचं काम झालेलं आहे. आणि सौभाग्यवती तर बिजली, महिलांना बिजली भेटतं आहे, सबसिडी भेटतो आहे मोदीजवळ. तुम्हाला काय सांगता येईल? मी तर असं म्हणेन की लोक म्हणतात की काय काम केलं, काय काम केलं. सर्वात पहिलं मोठं काम तर माझ्या मते मला असं वाटतं की 370 जे हटवलं ते खूप मोठं काम केलं. लोक म्हणतात की हिंदू मुस्लिमसाठी, जर हिंदू मुस्लिमचं असतं तर काँग्रेसने इतकी वर्ष का नाही बांधलं, ते राम मंदिर का बांधलं नाही? त्याला कारण असं की त्यांना हे खेळवत ठेवायचं होतं. जेव्हा हे भाजपा सरकार आलं त्यांनी 10 वर्षाच्या याच्या आतमध्ये त्यांनी राम मंदिर बांधलं, हे खूप मोठं काम केलं. म्हणजे एक प्रकारे त्यांनी हिंदू मुस्लिम संपवलं. कारण आता असं लोकांना दम देऊ शकत नाही कोणी की राम मंदिर बांधायचं असेल तर हिंदू मुस्लिम होईल, हिंदू मुस्लिम होईल. हे पूर्ण बंद झालेलं आहे. हे खूप मोठं काम झालं आहे. 370 आठवलेत. आणि देशासाठी जे प्रगतीचे रस्ते आहेत, मोठमोठे रस्ते जे 8-8 लेनचे बांधलेले आहेत, त्याच्यामुळे देशामध्ये चांगली प्रगती होईल. लोकांना दळणवळणाचे साधनं मिळतील, त्याच्यातून शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल. कारण त्यांचा माल हा वेळेवरती बाजारपेठेत पोहोचेल. परंतु शेतकऱ्यांना हे कळत नाही की काय, त्यांना जेव्हा त्यांच्या रस्ते त्यांना जोडले जातात, त्याच्यामुळे त्यांचा माल त्यांना थेट बाजारपेठेमध्ये नेता येतो, म्हणजे त्यांना त्याचा फायदा होईल. पण हे शेतकऱ्यांना कोणीतरी भडकवतं आणि त्यांना सांगतं की काय केलं, काय नाही केलं. तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या लोकांना अजून कळत नाहीत. म्हणजे खालच्या लोकांना, जे शेतकरी किंवा मध्यमवर्गीपेक्षा खालच्या लोकांना नीट समजून कोणी सांगत नाही. फक्त त्यांना भडकवायचं काम करत आहेत की मोदी आला आहे तर तुम्हाला हे मिळणार नाही, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील, कारण जितक्या कंपन्या येतील, इन्व्हेस्टमेंट करतील, प्रत्येक राज्यामध्ये येऊन जर इन्व्हेस्टमेंट करतील बाहेरच्या कंपन्या येऊन, ते तितके चांगले रोजगार निर्माण होतील. आता हे जे वातावरण तुम्ही सांगताय खूप छान आहे. तर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात काय होईल, कुणाची हवा आहे? भिवंडी लोकसभा अर्थातच कपिल पाटलांचीच हवा आहे. कपिल पाटील. एकूण लोकांचं काय म्हणणं आहे, तुम्ही ऐकताय त्यांची जी मतं आहेत, भूमिका आहे, का मोदी सरकार हवं आहे हे त्यांनी सांगितलं. आपण आणखी नागरिकांशी बोलूयात, त्यांची मतं जाणून घेऊया. भिवंडी लोकसभा मतदारसंघातले काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय परिस्थिति इधर भिवंडी लोकसभा में? भिवंडी में IGM हॉस्पिटल की परिस्थिति है ख़राब, और पढ़ाई की, शिक्षण की, और यहाँ मेडिकल कॉलेज नहीं है पढ़ाई के लिए. बाहर थाना में जाना पड़ता है, बाहर मुंबई में जाना पड़ता है. यहाँ पे कोई सुविधा नहीं है. और हॉस्पिटल की ऐसी सुविधा है कि कुछ बड़ी बीमारी हो, एक्सीडेंट हो जाए तो उसको थाना जाना पड़ता है. और 10 साल तक केंद्रीय मंत्री कपिल पाटिल कुछ काम ही नहीं की. और इधर अभी बाल्या मामा और नीलेश सांबरे दो उम्मीदवार है अभी रेस में. कपिल पाटिल का कुछ ही काम नहीं किया. अभी क्या रिजल्ट क्या आ सकता है? कपिल पाटिल या नीलेश सांबरे, दोनों में से एक. हाँ. और बाल्या मामा दोनों, बाल्या मामा और नीलेश सांबरे, ये दो रेस में. और कपिल पाटिल नहीं है, भिवंडी क्षेत्र में नहीं है.
मला सांगा, सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे, भिवंडी लोकसभेतला प्रचार शिगेला पोहोचला, काय परिस्थिती इथं? धंदा पाणी नाही आहे आमचा आहे. धंदा पाणी नाही. आणि प्रचार प्रचार तर करतेच ना लोक करतायत. काय प्रॉब्लेम आहे तिथल्या लोकांचे? आमचे बिल जास्त येऊन राहिले. पहिले बिल येतं ते 900, आता येऊन राहिले 2-2 हजार रुपये बिल दुकानचे. घरचे पण 2-2 हजार रुपये बिल येऊन राहिले. धंदे पाणी आहे नाही अजिबात, म्हणजे एकदमच नाही आहे. जास्त बिलाच्यानं लुमं पण बंद झाले. हां, लुमं बंद झाले. मग लुमं बंद झाले तर इथचे कारीगर लोक पळून म्हणजे सगळे गावी गेले. मग इथचे धंदे पण बंद झाले. काय परिस्थिती? परिस्थिती तर वाईट आहे. सध्या जे आमचे खासदार आहे 10 वर्षापासून, त्यांनी म्हणजे भिवंडी सिटीत काय काम केलं नाही. मग आता बदलाव होणार आहे असं आमची म्हणजे इच्छा आहे की आता आम्ही बाल्या मामाला वोट करेल असं नाही आमचं सगळ्यांचा म्हणजे असं मत आहे. काय हवा कुणाची? हवा बाल्या मामाचीच आहे. बघितलं नागरिक काय बोलतात, त्यांचे ज्या प्रतिक्रिया आहेत थेट आणि स्पष्टपणे ते बोलतात. आपण त्यांच्याशी संवाद साधतो. आणखी काय नागरिकांशी आपण संवाद साधूया. व्यावसायिक आहेत इथं काय येतं, त्यांच्याशी आपण बोलूयात. सध्या भिवंडी लोकसभा चुनाव क्षेत्र में चुनाव हो रहा है अभी, तो क्या स्थिति है यहाँ? यहाँ स्थिति बराबर कॉमन एकदम नॉर्मल है, कोई कुछ विशेष ज़्यादा लफड़ा झगड़ा ये वगैरह कुछ भी नहीं है, सब नॉर्मल है. यहाँ विकास की क्या हाल है? विकास की स्थिति यहाँ पहले से डाउन है. पहले से डाउन है. क्यों? अब नेता चोर हैं. जितने भी किसी भी पार्टी के नेता जो बने वो सिर्फ अपने पॉकेट भरने का काम किए, बाकी पब्लिक को क्या चाहिए उससे मतलब नहीं था उनको. अच्छा, पब्लिक को क्या चाहिए उससे मतलब नहीं. तो अभी चुनाव जो हो रहा है उसमें यहाँ के लोगों की पसंद किसको है? देखिए यहाँ के लोगों की पसंद तो 60-40 चल रहा है. यहाँ 60% राहुल गांधी को पसंद करने वाले, 40% में बीजेपी को है. बीजेपी में ओनली मोदी को, बाकी जो यहाँ के लोकल नेता हैं उनको नहीं. 60% राहुल गांधी? हाँ, यहाँ 60% राहुल गांधी. क्यों? अब क्यों ये तो नहीं बहुत बता सकते ना क्यों. तो यहाँ के रिजल्ट काफ़ी आश्चर्यजनक. नहीं, वो है ना जातिवाद गांव में चलता है ना, जातिवाद की बेस पे चुनाव होता है. जातिवाद पे लोग वोट देते हैं. यादव है तो मैं सपा को ही दूंगा, मैं हरिजन हूँ तो मैं बसपा को दूंगा, मैं ठाकुर हूँ तो मैं कांग्रेस को दूंगा, बीजेपी को दूंगा. तो वही चीज़ यहाँ पे भी है. यहाँ पे मुस्लिम लोगों की वोट में भी कम से कम 20% बीजेपी को जाएगा तो 40% कांग्रेस को फिक्स है. कांग्रेस सपा या जो उनका गठबंधन का है उनको ही जाएगा. हमारे यहाँ कस्टमर आते, बातचीत होती है तो पता चलता है कि कौन किसको वोट देने वाला है. लेकिन 40% फिक्स है बीजेपी को. तो कौन आएगा यहाँ? बीजेपी आएगा या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार? के लिए तो कुछ नहीं बोल सकते कौन आएगा, ये इलेक्शन है, वो लास्ट मोमेंट में पता चलेगा कौन आएगा. ऐसे तो तर्क बहुत कुछ है, कोई बोले बीजेपी आ ही रही है, कोई बोलते हैं कि कांग्रेस 300 पार है. 300 पार है कि 30 पार है वो तो रिजल्ट आने के बाद ही कंफर्म होगा ना. रिजल्ट आने के बाद कंफर्म होगा, क्योंकि रीजन क्या है, मेन मुद्दा उनका बेस क्या है वो बराबर नहीं है उनका. बीजेपी का मोटो सेट है, प्रधानमंत्री मोदी जी ही बनेंगे, दूसरा कोई अभी आने वाला नहीं है 5 साल के बाद चाहे जो आए. इनके में ये फिक्स ही नहीं कि गठबंधन तो कर लिया इन लोगों ने, लेकिन इनका प्रधानमंत्री बनेगा कौन? राहुल बनेंगे या अखिलेश यादव बनेंगे या खड़गे साहब बनेंगे या बहुत सारे लोग हैं, बनाएंगे किसको? इनका कोई चेहरा है ही नहीं सामने. और राहुल गांधी बयान भी ऐसा दे देते हैं कि मतलब देश में मोदी सरकार चाहिए. यहाँ क्या होगा ये बताने से? यहाँ भी होगा, विकास होगा, ऐसा नहीं है. मेट्रो की लाइनें आने वाली हैं. फिलहाल यहाँ प्रॉब्लम चल रहा है थोड़ा मेट्रो को लेके, तो मेट्रो जाएगा, फिक्स है. कल्याण रोड से ही जाएगा या अंडरग्राउंड होके जाए या कैसा भी जाए, विकास तो होना ही है ना. लेकिन अब कोई सोचे 5 मिनट में जादू मार दूँ विकास हो जाए तो पॉसिबल तो नहीं है ना. टाइम तो लगेगा ना. ये जो कंडिशन देश की है अशी ही सगळी परिस्थिती आहे जे नागरिक इथल्या अगदी स्पष्टपणे आपल्यासमोर मांडतात.
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. काही नागरिक इथं आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. तरुण वर्ग आहे. काय सध्या परिस्थिती आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये? तरुणांना काय वाटतं इथं? तरुणांना तर खूप अपेक्षा आहेत खासदार करणं. की कोण खासदार होणार? बाल्यामा होणार, कपिल पाटील होणार का सांबरे होणार? बरं, पण काय वाटतं म्हणजे तरुणांचे प्रश्न काय आहेत इथं या लोकसभेत? लोकसभेत तर खूप प्रश्न आहेत. सर्वात मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे तोरण पॉवर. त्या तोरण पॉवरसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते आहे. बरं, म्हणजे काय आहे त्याचं नेमकं? तोरण पॉवर हटवण्यासाठी. बरं, का हटवायचं? तोरण पॉवरचं काय बघताय ना तुम्ही, गरिबांना किती बिलं काय हे करतात. त्यावेळी 10.5 युनिट केले, आता 1 रुपया 35 पैसे आत्ता वाढवले तोरण रोलेवी. म्हणजे तुम्हाला लाईट बिल परवडत नाही? लाईट बिल कसं परवडणार सांगा ना साहेब? तेवढा इन्कम नाही. इन्कम नाही तेवढा. बरोबर. त्याच्यासोबत आणखी काय प्रश्न? रोजगार, शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय, काय संधी काय? हाय संधी तर खूप आहे, पण आता कोणाला काय सांगणार आपण? खासदार आता इलेक्शन चालू आहेत, जे पण आहे BJP आहे, सेना आहे, मनसे आहे, सर्वजण येतात मतं मागायला. ते आपण आता विचार करून मतं द्यायचं. विचार करून मतं द्यायचं. तुम्हाला काय वाटतं? इथं भिवंडीमध्ये 2 वेळेला BJPचा सीट आलेला आहे आणि तिसरी वेळ पण लगभग BJPचा सीट येणार आहे. काय म्हणजे कुठल्या कारण वाटतात, कुठले मुद्दे आहेत की ज्यामुळं पुन्हा एकदा BJPला लोक निवडून देतील? मुद्दा एकच आहे, आपला जो राम मंदिर झाला त्याच्याबद्दल, आणि दुसरा एक भिवंडीमध्ये न्यायालय नव्हता, फौजदार न्यायालय, तो सुद्धा झाले. आणि आपण बघतात या 4 लेनचा रस्त्याचं काम चालू आहे चांगल्या प्रकारे, आणि कल्याणमध्ये सुद्धा विकास झालेला आहे. त्यामुळं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, काय परिस्थिती? माझं म्हणणं सध्या एकच आहे की आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये एक गव्हर्मेंट हॉस्पिटल पाहिजे, जेणेकरून आपले ग्रामीणचे भागाचे जे माणसं आहेत ते तिथे जाऊन आपले उपचार करू शकतात. कारण ग्रामीण भागामध्ये म्हणजे तेवढे श्रीमंत लोकांना आहेत, त्या हिशोबाने एक करून द्यायला पाहिजे. आणि छोटी छोटी गोष्टी आहेत ते करायला पाहिजेत. ते कुठलीही गव्हर्मेंट का नाही होऊन द्या, शिवसेना असून दे किंवा BJP असून दे. आता मग निवडणूक आहे, प्रचार आता अगदी रंगात आहे, 20 मेला मतदान करायचं आहे. कोणाची हवा वाटते इथे? हवा तर आता कोणाच्याशी बोलू शकत नाही आपण, पण आहे BJP शिवसेना दोघांचीच आहेत, बाल्यामा किंवा कपिल पाटील. दोघांमध्ये टक्कर? हा, दोघांमध्ये टक्कर. हे वन साईड होईल का घासून होईल? नाही, वन साईड तर नाही होणार, 50-50 आहे. मी घासून होईल? हो, 100%. तुम्हाला काय वाटतं? इथं BJPचा सीट लागेल 100%. 100% BJP म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच जे काय टक्कर तर जोरान होणार आहे. BJP आणि सेनाचा चालू आहे. एक साईडला बाल्यामा आहे, एक साईडला कपिल पाटील आहे. त्यांच्या सेना आता बाल्यामामा जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युती आहे ना त्यांची. हा, युती आहे. मग युतीमुळे आम्ही जास्त करून सेनेलाच मानतो म्हणजे असं. अच्छा, तुम्ही सेनेला मानता? हां, बाल्यामा आणि कपिल पाटील हे दोघांची खूप टक्कर होणार आहे. खूप टक्कर होणार आहेत असं सांगतात. पण प्रश्न आहेतच, विकासाचे प्रश्न, आणि त्यामुळं नेमका रिझल्ट काय लागेल, त्यांना अजून काहीतरी बोलायचं आहे तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊ. इथे या गावामध्ये पाणी टंचाई होती आणि या गावामध्ये रस्ते पण चांगले नव्हते. आमचं साईडचा गाव आहे, या गावातले सगळे लोक त्या गावात जात होते. पण या गावात जेव्हापासून कपिल पाटील आणि त्यांच्या सोबती विनोद ठाकरे आहेत, ते जेव्हा या गावाच्या विकासासाठी त्यांनी रस्ते, पाणी समस्या पूर्ण केली आणि गावासाठी साईडला ग्राउंडसुद्धा चांगला बनवला आहे. आणि या गावामध्ये पूर्ण सुखसोयी हा ते कपिल पाटील निधीद्वारेच येतात. सुखसोयी केलेल्या आहेत. तुम्ही बघताय की नागरिक अगदी स्पष्टपणे त्यांची भूमिका, मतं मांडतात. दोन्ही बाजूनी, तिन्ही बाजूनी लोक बोलत आहेत. म्हणजे आपण जो आपला हा जागर लोकशाहीचा दौरा आहे, MIT स्कूल ऑफ गव्हर्मेंट प्रेझेन्स जो आहे तो आपला महाराष्ट्र दौरा, आज आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आलो, इथल्या मतदारांशी बोललो, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. आणि या संवादामध्ये इथले जे प्रश्न आहेत की म्हणजे इथल्या लोकांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. इथं रोजगार कमी प्रमाणात उपलब्ध आहे, पण तो अधिक प्रमाणात होऊ शकतो, पण इथं लक्ष देणं गरजेचं आहे. हॉस्पिटलचा विषय लोक आवर्जून मांडतात, मेडिकल कॉलेजचा विषय आवर्जून मांडतात, जेणेकरून इथं मुलांना म्हणजे जे मेडिकलचं शिक्षण पण इथं मिळेल आणि लोकांसाठी एक मोठं हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. अशा पद्धतीचे त्यांचे काही प्रश्न आहेत
स्वच्छता आहे, पाण्याचा प्रश्न आहे आणि महागाई काही प्रमाणात लोकांनी या ठिकाणी सांगितले, दोन्ही बाजू. आणि इथली राजकीय परिस्थिती जर आपण बघितली तर इथं भारतीय जनता पार्टीकडून कपिल पाटील हे जे केंद्रीय मंत्री होते त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. हे तिसऱ्यांदा ते निवडणुकीमध्ये उभा आहेत. आता ते हॅट्रिक करणार का याविषयी उत्सुकता आहे. पण त्यांना जे कडवं आव्हान दिलेलं आहे ते बाळामामांनी दिलेलं आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून उभा आहेत बाळामामा म्हात्रे. आणि तिसरे जे कॅन्डिडेट निलेश सांबरे ते सुद्धा रिंगणामध्ये. त्यामुळे ती तर तिरंगी फाईट आहे. परंतु मतदारांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी खरी लढत जी आहे ती बाळामामा आणि कपिल पाटील यांच्यातच होईल असं ते बहुतांश लोक म्हणतात. पण नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीनं चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल यासाठी आपल्याला 4 जूनचीच वाट बघावं लागेल. त्या दिवशी रिझल्ट आहे आणि काय होईल हे आपल्या समोर येईल. आपले असाच हा जो दौरा आहे आपला तो पुढच्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जाणार आहे. तिथल्या मतदारांशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि लोकांची मतं जाणून घेणार आहे. राजकीय परिस्थिती तुमच्या समोर आणणार आहे. तुम्हाला नेमके आमचे हे जागर लोकशाहीचा जो महाराष्ट्र दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जो आम्ही करतोय तो कसा वाटतो ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, भिवंडी लोकसभा मतदारसंघ.